हाय गाईज, आज आपण कोल्हापूरमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे ते पाहणार आहोत. हाय गाईज, जी तुम्ही पाहू शकता हा तावडे हॉटेलवरनं सरळ हा रस्ता कोल्हापूरमध्ये आज जातो. त्या शेजारी ही रस्त्याच्या कडेला किती मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे तुम्ही पाहू शकता. जिथून आता आपण कोल्हापूरला जात आहोत. येत असताना हा रस्ता आहे, पाहू शकता तुम्ही रस्त्याच्या किती जवळ पाणी आलेले आहे. पलीकडचा हायवे दिसत आहे, NH4 पर्यंत गेलेला आहे. हाय गाईज, हा तुम्ही पाहू शकता NH4 हायवे आहे. NH4च्या किती जवळ पाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. थोडंसं NH4 हायवेवर येण्यासाठी राहिलेलं आहे. हाय गाईज, हा पाहू शकता तुम्ही वरून NH4च्या गाड्या सर्व चाललेल्या आहेत आणि हा पंचगंगेचा पाणी किती मोठ्या प्रमाणात आलं आहे. पूल बुडण्यासाठी थोडं राहिलेलं आहे. हाय गाईज, आज आपण कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची थोडीशी ह्या सर आहेत हे DY पाटील टेक्निकल कॅम्पसमधले, त्यांच्या थ्रू थोडीशी माहिती घेणार आहोत. सर, ही नदी कुठून येते या साईडनं? तर ॲक्च्युली ही नदी भोगावती नदी म्हणून स्टार्ट होते राधानगरी धरणापासून आणि त्या नदीला पंचगंगा नाव हे प्रयाग चिखली या ठिकाणापासून येतं. तिथं 2-3 नद्या एकत्र होतात, त्यानंतर पंचगंगा म्हणून प्रवाहित राहते. सर, पुढे येऊ शकता. बघू शकता, हे जे पाणी दिसतं आहे हा पाणी अगदी राधानगरी धरणापासून आपल्याकडे पुढे येतात. पुढे येते ते पाणी वाढू शकते. ते पाणी पुढे जातं. तरी असं मोठा पाऊस झाला तर किती दिवसात ही पाणी वर येऊ शकते? रस्त्यावर NH4 वरनं जाऊ शकते. धरण क्षेत्रात जसा पाऊस वाढेल आणि पुढे जसं अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग यावरील सुद्धा पाण्याची पातळी डिपेंड राहते आणि कोल्हापूर प्रशासन यावर अधिक सतर्क आहे. त्यामुळे शक्यतो पाणी पातळी नियंत्रणात राहील. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. कोणाला व्हिडिओ करा. गाईज, तुम्ही पाहू शकता हे पाणी किती मोठ्या प्रमाणात आलं आहे. हा कोल्हापूरचा तावडे हॉटेलपासला NH4 हायवे आहे. अजून हायवेला पाणी काय टिकलेलं नाही. हायवेवरून अजून गाड्या जात आहेत. हाय गाईज, तुम्ही पाहू शकता हा NH4च्या गाड्या आहेत आणि हे पंचगंगेचं पाणी आहे. हाय गाईज,
मी NH4 हायवे रोडवरून गाडीवरून चाललो आहे. तरी तुम्ही पाहू शकता हायवेच्या किती जवळ पाणी आलेले आहे. असं वाटत आहे की NH4च्या हायवेच्या साईडला तलाव आहे, पण तो तलाव नसून रस्ता आहे बायपासचा, पण ती भरपूर पाण्याने भरलेला आहे. तुम्ही पाहू शकता सर्व ऊस हाय गाईज, तुम्ही पाहू शकता हा हॉल पूर्णपणे पाण्याखाली बुडलेला आहे.